माझं नाव फैजान अब्दुल कादीर कर्जीकर. मी राहणार मजरेकशी चिपळूणमध्ये. मी काल संध्याकाळी शेठच्या बोलण्यावर मी गेलो. शेट कोण? माझे शेठ साजिद सरगुरू, नगरसेवक. नगरसेवक. ते फॅक्टरीमध्ये मी चावी घेऊन घरात. त्यांच्या इथे तू काय काम करतो? मी ड्रायव्हर आहे त्यांच्या इथे. किती वर्ष? आत्ता 1-2 महिने झाले. ओके. तर मी त्यांच्या घरातून चावी घेऊन आलो फॅक्टरीची. टाल्याला चावी लावली आणि मागनं इनोवा गाडी आली. त्यातनं अमान नारकर, ताबिश पेचकर आणि समीर पेचकर हे उतरले गाडीतनं. माझ्या बायकोचा मामा आहेत 2, समीर पेचकर आणि ताबिश पेचकर. ते गोलकोड रोडला राहतात. आणि अमान नारकर हे राहतात खेडमध्ये. ओके, आता बोला. त्यांनी अमान नारकरने माझा टोन धरलं असं, आणि समीर पेचकरने आणि ताबिश पेचकरने पाय धरून मला जबरदस्ती गाडीत टाकलं. मी बोलायला मला काय समजत नाही, माझं टोन टाकलं, मी काय बोलणार. त्यानंतर मला तिथनं गाडी वर गेली लाईफकेअरमध्ये, लाईफकेअर मार्गे. तिकडनं गाडी तशी निघून मला तिथनं जे मारहाण चालू केला नाही, प्रत्येक स्टेप बाय स्टेप ड्रायव्हर चेंज होत जात. कधी समीर चालवत, कधी ताबीज चालवत, कधी अमान नारकर चालवत, असं हे करून करून मला मारहाण करत अशी गाडी इथनं ह्या मार्गे, पाग मार्गे, आपल्या बहादूर शेख मार्गे डायरेक्ट सवत साऱ्यावरनं गाडी युटर्न झाली. तिकडनं युटर्न होऊन गाडी वालोप्यात आली. तिथनं मुस्कान आली, मुस्कान दलवाई, ती गाडीत बसली. मग तिनं पण नंतर मारहाण केलं. मग असं मग ते स्टेप बाय स्टेप त्यांचं ड्रायव्हर चेंज होत जाते. 3 जण, अमन नारकर, कधी समीर पेचकर, कधी ताबिश पेचकर, असे हे होऊन ते लोक मला मारहाण करत. त्यात ती मुस्कान पण मला मारहाण करत. आणि अशा मग ती गाडी कलबसच्या फाट्यावरनं लेफ्ट होऊन शिरणी मार्गे लोट्यावर बाहेर पडली. तिकडनं गाडी वरती जे जुनी हायवेवाल्यांची पोलीस चौकी आहे तिथनं लेफ्टला वर गेली, वर त्या कंपनीच्या डोंगरामध्ये. तिथं पण मला मारहाण केल्याने. आणि तिथं जाऊन तिथनं मला परत तिथं मारहाण करून मला बोलत होता अमान नारकर आणि ताबिश बोलत होता की ट्रान्सफॉर्मर त्यासमोर तुला मी करंट देईन आणि तिथंच तुला झालून मारून ठार मारून टाकेन तुला. मी घाबरलो, आणखीन मी घाबरलो. मग तिथनं मी काय केलं, मला तिथं परत मारहाण केली, लात बुक्के मारला नाही. तिथनं मला परत गाडीत टाकला नाही. आणि ताबिश पेचकरनं सीट मागणं काय काढलं ते मला समजलं नाही. दांडूसारखं काय होतं काय नाही ते मला कळलंच नाही. ते माझ्या इथं मारलं. इथं मारल्यानंतर मला लय एकदम हे व्हायला लागलं. मग तिथे लपवलं त्यानं, मला समजलंच नाही काय होतं ते. आणि नंतर मला ह्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला. त्यानंतर मग समीर गाडी चालवायला बसला आणि अमन नारकर मागे बसला लेवलच्या ह्याच्यामध्ये, लेवलच्या एक्सप्रेस मध्येच. आणि नंतर मग अमन नारकरनं ते दांडू ते परत करून तेच माझ्या इथं मारलं. हे सुजलंय सगळं.